निवडणुकाच्या हंगामात प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, आव्हानं प्रतिआव्हानं, आश्वासनांचा पाऊस या वातावरणाने ग्रामपंचायत निवडणूक ज्वर शिगेला पोहोचलाय। याच पार्श्वभूमीवर आपण तालुक्यातील एका उदयोन्मुख राजकीय व्यक्तिमत्वाशी त्याच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारणार आहोत। दिग्गज प्रस्थापितांच्या मांदियाळीत गेल्या काही वर्षात खेरडीच्या राजकीय पटलावर एक नाव झपाट्याने पुढे आलं। युवकांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा, त्यांच्या हाकेला धावणारा, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा, सत्ता असो व नसो प्रसंगी पदरमोड करून लोकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणारा, नवनवीन उपक्रम राबवून लक्ष वेधून घेणारा, नव्या पिढीतला युवकांचा दमदार चेहरा विनोद जयवंत बोरण। यंदाच्या निवडणुकीत सुकाई परिवर्तन पॅनलने प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडं आव्हान उभं केलंय। विनोद स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांना युवक वर्गांचा, ग्रामस्थ, महिला भगिनी, समाजातल्या सर्व थरातला मोठा पाठिंबा मिळतोय। आज आपल्या चर्चेत सहभागी झालेत विनोदजी बोरण, तरुणांचा आश्वासक चेहरा, त्याचबरोबर संपादक संतोष पिलके। विनोदजी नमस्कार। संतोषजी तुमचे स्वागत आहे। विनोद मित्रमंडळ आहे खेळडीमध्ये नावाजलेलं मित्रमंडळ म्हणून अनेक उपक्रम तुम्ही राबवले। विनोदजी कोविडच्या काळात सुद्धा काही उपक्रम राबवले, काय सांगाल की प्रवासाबद्दल? मित्रमंडळाचं सांगायचं म्हटलं तर विनोद बोरण मित्रमंडळ हे आम्ही दरवर्षी असे बरेच उपक्रम राबवतो। त्यात पहिला उपक्रम म्हणजे दहीहंडी गोविंदा, 2 पथकं आमचे आहेत। एक श्री गोविंदा पथक, जयानवन मित्रमंडळ खेरडी शिगनवाडी। त्या उपक्रमात ह्या वर्षी कोविड असल्यामुळे किंवा कोरोनाच्या महामारीमुळे ते उपक्रम किंवा कुठले कार्यक्रम झाले नाहीत आमचे। त्या कार्यक्रमात आम्ही एक रक्तदान शिबिर घेतला होता। तो एक वेगळा रक्तदान शिबिर आम्ही घेतला होता की थरावर थर जसे आपण हंडी लावतो तशी ते 5 थर लावून ते खॉट रचून रक्तदान शिबिर आम्ही तो घेतला होता। दुसरी गोष्ट स्वच्छता अभियान घेतो, दरवर्षी स्वच्छता अभियान घेतो। या वर्षी ते आम्हाला घ्यायला जमलं नाही। आरोग्य शिबिर घेतो। आरोग्य शिबिर गेल्या वर्षी आम्ही शिगनवाडीत घेतलं होता। जवळजवळ नाही म्हटलं तरी 360 ते 65 लोकांनी त्याचा लाभ घेतला होता। त्याचबरोबर मित्रमंडळाचे असे काही उपक्रम आम्ही घेतो दरवर्षी। आणखीन त्यातलं एक सांगायचं म्हटलं तर ज्येष्ठ नागरिक जे एसटी पास ते आहे, ते कोविडच्या पूर्वी आम्ही जे इथून लोक स्टँडवर जाऊन लाईनीत उभं राहून काढायला लागत होतं, दिवस जात होतं, ते आम्ही घरी आणून प्रत्येकाच्या एक ठिकाण असं मंदिरात घेतलं होतं शिगनवाडीत। तिथे त्यांना सगळ्यांना बसून त्यांचं प्रतिनिधी आणलं होतं आणि त्यांनी बसून ते आम्हाला काढून दिलं होतं। ते कार्ड आम्ही काढले, ज्येष्ठ नागरिक कार्ड। ते अजून वाटप आहे आम्ही काय असं म्हणजे हे कुठल्या प्रोग्रामाचं घेऊन वाटप केलं नाही, पण ते आम्ही देऊन टाकले कार्ड। त्याचबरोबर सुकन्या योजनेचे पण आम्ही हे केलेले आहे। त्यांचे प्रत्येकी म्हणजे असे 6 वॉर्ड मधून प्रत्येकी 10 कुटुंबातला एक प्रमुख, एक मुलगी प्रमुख असं सुकन्या योजनेचं आम्ही ते काढलेले आहेत, फक्त ते दिलेले नाहीत अजून। अशा बऱ्याच योजना आम्ही हे प्रामुख्याने जे ठळक आहेत त्याच आम्ही सांगितले। असे बरेच उपक्रम आम्ही विनोद बोरण मित्रमंडळ मार्फत घेतो। वृक्षारोपण घेतो दरवर्षी। खेरडी ते गाव सुकाई मंदिर तिथपर्यंत आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। त्यांना ट्रीगार्ड लावलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी आता झाडं मोठी झालेली आहेत। असे पण आम्ही उपक्रम घेतो। खेडीचं राजकारण बघितलं आपण, खेडीच्या राजकारणाकडे जिल्ह्याचं लक्ष राहतो। विनोदजी तुम्ही तर लहानपणापासून इथे जाणे जवळून पाहताय, तुम्ही ते तरुणांचा आश्वासक चेहरा, दमदार व्यक्तिमत्व आहे, राजकारणाला का वळला, काय सांगाल? मी तर अजूनपर्यंत स्वतःला सर्वसामान्य कार्यकर्ता समजतो। गेली 20 वर्षात राजकारणात आहे। आज असं स्वतःला वाटलं की कुठेतरी स्वतःहून समाजकारण करायचं असेल तर ग्रामपंचायत पहिली स्टेप म्हणजे ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायतीची पहिली एक निवडणूक लढू, बघू काय नक्की काय प्रशासन काय असतं, कसं काम केलं जातं। अजूनपर्यंत आम्ही कुठलीही काम असली तरी हे काम करा ते काम करा असं सुचवायला लागत होतं। तर स्वतः जाऊन अगदी वेगळ्या पद्धतीने काम करायची इच्छा आहे किंवा करू शकतो असा विश्वास आहे। अजून कोणतेही पद नसताना बरीच कामं अशी केलेली आहेत
तर स्वतः जाऊन बघूया काय आहे. आता अनेक जण सांगतात की विनोदजींचं काम म्हणजे कौतुकास्पद, तरुणांची नेहमी धरणारा व्यक्ती आहे. अहोरात्र कधी काही घडलं तर विनोदजी धावून जातात, मग पाहत नाही तो या पक्षाचा आहे की त्या पक्षाचा आहे. असं काम करणाऱ्या व्यक्तीने खेडीचं राजकारण काय तर नसताना पण कामं करता येतात हे मी दाखवून दिलेलं आहे. गेली 4 वर्षात आम्ही जी काही कामं आणलेली आहेत, काही कामं केलेली आहेत, काही कामं आमच्याकडे प्रस्तावित आहेत, ते आता समोर आहेत. हे पद नसताना काम करणारे कार्यकर्ते असे काय कार्यकर्ते असं त्यामध्ये विनोदजी भोरांचा नंबर लागतो. म्हणतो संतोषजी पिलके. विनोदजी, आता झपाट्याने विकसित होणारं खेरडी गाव आहे. खेरडी ग्रामपंचायतच्या आवारामध्ये औद्योगिक वसाहत आहे आणि खेरडी गावामध्ये युवकांची संख्या प्रचंड आहे. त्याच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण देखील तेवढंच लक्षणीय आहे. आणि असे असताना जे औद्योगिक वसाहत आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे जे तरुणांना रोजगार देणारे कमी आहे आणि अनधिकृत व्यवसाय जास्त आहेत. तर तुम्ही जर समजा ग्रामपंचायत सदस्य निवडून आलात तर त्या दृष्टीने त्या ठिकाणी काय तुम्ही करणार, असं काय तुमच्याकडे संकल्पना आहेत का युवकांच्या हाताला काम देण्यासाठी? मुळात म्हणजे आमच्या पूर्वजांनी ज्या शासनाला जागा दिल्या त्या कवडीमूळ धरणे दिलेले आहेत आणि त्यांचं काहीतरी एक मानस होतं की बाबा इथे जर ह्या शासनाला जागा दिल्या तर वेगवेगळे कारखाने येतील आणि त्यातनं आम्हाला रोजगार, नवीन पिढीला, पुढच्या पिढीला रोजगार उपलब्ध होईल. पण ते आता तसं काय दिसून येत नाही, कारण का प्रत्येकाने जे उद्योजक आहेत त्यांनी प्रत्येक जागा घेऊन अडवून ठेवलेल्या आहे. काय अगदी 20% आमच्या इथे औद्योगिक वसाहत चालू आहे. बाकीचे जे आहेत त्याच्यात कोणाला काय बोलायचं नाही मला. पण आम्ही जेव्हा येऊ सत्तेत येणार त्यावेळेस आम्ही प्रथम म्हणजे जे जागा ज्यांनी घेऊन ठेवलेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर कोणतीच कंपनी नाही किंवा कंपनी असून सुद्धा जे बंद आहेत ते पहिले शासनाला सांगू की बाबा हे त्यांच्याकडून परत घ्या. आणि आमच्याकडे जेवढे मुलं एज्युकेटेड आता चांगले आहेत, काही आता कोविडच्या काळात नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, इंजिनियर वर्ग आहे, त्यांचं ज्यांना कोणाला ते किंवा नवीन उद्योग चालू करायचे आहेत त्या उद्योगासाठी जे लँड लुजर आमच्या इथले आहेत, भूमिहीन आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ते घेऊन प्रयत्न करू किंवा त्यांचे उद्योजक त्या ह्याच्याने चालू राहतील. हे ह्या पुढच्या काळातलं तुमचं संकल्पना आहे. पण यापूर्वी तुम्ही युवकांसाठी असं काही आंदोलन वगैरे केलं किंवा काही त्या उठाव केला असं काय आहे का आपल्या? बऱ्याच वेळा केलेलं आहे असं. अच्छा, म्हणजे असं आंदोलन असं कोणतं केलेलं नाहीये, पण ज्या नवीन कंपन्या झाल्या तिथे आम्ही जाऊन पत्रकं दिलेली आहेत की स्थानिकांना प्राधान्य द्या म्हणून. दुसरी गोष्ट इथेच नव्हे तर आम्ही लोट्यात पण त्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जे झाले होते असे म्हणजे कुठले व्हॉट्सअप किंवा फेसबुक माध्यमातून असं प्रसिद्ध त्याची केलेली नाही, पण पत्र दिलेली आहेत आम्ही की बाबा सर आमच्या इथे नाही तर वरती कमीत कमी एज्युकेटेड लोक आहेत त्यांना तुम्ही प्राधान्य द्या म्हणून. युवकांना रोजगार देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहेत आणि इथून पुढे देखील प्रयत्न करणार. आपण एखादी पाहतोय तर खेडी ग्रामपंचायत शहरीकरणाकडे वाटचाल करते विनोदजी आणि ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं खूप फुगवत चाललेली आहेत. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर किंवा भावी सरपंच झाल्यानंतर काय नेमकं करणार? मूलभूत सुविधा अशा बऱ्यापैकी आमच्या इथे रोड, पाकाळी ह्या गोष्टी बऱ्यापैकी झालेल्या आहेत. आता अडचणीचा विषय म्हणजे ड्रेनेज. महत्वाचा विषय आहे तो ड्रेनेज आहे. वॉटर सप्लाय स्कीम चालू आहे, त्यातून मार्ग काढून ती पण चालू करायचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तो पण प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह होईल. आणि ड्रेनेजचं जे आहे, जे जागा आहे तिथे म्हणजे जी जागा आहे भूमी म्हणजे थोडक्यात ॲक्वायर नाही झालेली आहे, ओपन स्पेस आहे, शेती आहे आणि ते काही शेतकरी देत नाहीत. काही बिल्डर आहेत की त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहेत पण जागा ड्रेनेजसाठी सोडलेली नाहीये किंवा सोडलेली आहे ती फार कमी आहे आणि त्याच्यातून ते पाणी जात नाहीये. ते जास्तीत जास्त हे करून प्रयत्न करू. मला असं माहिती मिळाली की विनोदजी भोरेंचे कोणतेही पद नसतं, पदाची अपेक्षा ते कधी करतच नाही. एक कार्यकर्ता म्हणून नेहमी ते समाजामध्ये काम करतात. तरी सुद्धा तुम्ही काही कामं केलेली आहेत जे आज काही प्रलंबित आहेत, अशी कोणकोणती कामं असे सांगा. कामं तर सांगायचं झालं तर एक म्हणजे प्रलंबित काम होतं गणेश विसर्जन घाट, जे की पहिल्यापासून म्हणजे तिथं झालंच नव्हतं. म्हणजे आमच्या ह्या मागे पण माझ्या एक मी बाईटला सांगितलं होतं की MIDC पासून जे स्मशानभूमीकडे रस्ता जातो तिथे एक
मस्त आपलं विसर्जन घाट झालेलं आहे. त्या घाटावर आमच्या इकडचे फक्त भुरणवाडी, खातातेवाडी, दत्तवाडी किंवा बाजारपेठ हे विसर्जन करत असतं. पण त्याच्यावरती जर तुम्ही गेलात तर शिगवणवाडी, शिवाजीनगर ह्या ज्या वरचा उर्वरित भाग नवीन वसाहत आहे त्यांच्यासाठी विसर्जन घाट नव्हतं. ते आपण तिथे विसर्जन घाट मल्टीफ्लेमच्या इथं आपण प्रयत्न करून बांधलेला आहे आणि ते काम एक पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट, शिगवणवाडीचा रस्ता, शिगवणवाडीच्या इथे मराठी शाळा आहे आणि त्या शाळेसमोर खूप असं हे साचायचं, म्हणजे चिखल पाण्यातून साचायचं, त्यातून ढोबरभर चिखलातून लहान मुलं तिथून शाळेत जायची. तो एक तिथल्या लोकांची मागणी होती की तो एक रस्ता झाला पाहिजे. तो एक रस्ता आपण करून पूर्ण केलेला आहे. तिसरं, माळेवाडीचे नोसिल कॉलनी रोड, जे वसाहत आहे, नोसिल कॉलनीची वसाहत आहे, त्या वसाहतीथे पुढे जाताना वागुर्डेघर ते नोसिल कॉलनी मेन रोडला ह्या साईडला बिल्डिंग आहे आणि मध्ये तो रस्ता असा खाली डीप होता. त्यातून पावसाळी पाणी म्हणजे अक्षरशः पाण्यातून जायला लागायचं पाऊस पडला की. तो एक आपण वरती करून मजबूती करून डांबरीकरण करून घेतलेला आहे. तो एक आपण तिथल्या लोकांच्या मागणीनुसार, प्रसंगी यादवची पण मागणी त्या यायची होती, त्या आम्हाला त्याने सांगितलं होतं जमलं तर हे काम कर, ते पण आपण काम केलेलं आहे. अशी 3 कामं आम्ही केलेली पूर्ण केलेली आहे. आणि बाकीची जी कामं आहेत ती माझ्याकडे प्रस्तावित आहेत. काय अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या विकास योजना अंतर्गत जी कामं आपण आणली आहेत ती आहेत 27 लाखाची आमच्याकडे पत्र. ते 27 लाखाची कामं म्हणजे एक तर बौद्धवाडी समाज मंदिर कंपाऊंड वॉल ती 10 लाखाची आहे. 7 लाखाची शिगवण आपल्या कदमवाडी, पावसाच्या पाण्यात पाणी जास्त आलं, पाऊस जास्त पडलं की पूर्ण कदमवाडीत आमच्या पाणी घुसतं आणि समोर माझ्या कदमवाडी आहे, पूर्ण पाणी आतमध्ये येतं. तर त्याच्यासाठी संरक्षण भिंतही आपण 7 लाखाची आणलेली आहे. तिसरे, बौद्धवाडी ते दातेवाडी. आता जसं आपण मेन कराड रोड ते पॅरलल आपला रस्ता आहे, रेल्वे ट्रॅकला पॅरलल रस्ता जसं पुढे आहे तसंच तिथून तो रस्ता असा दातेवाडीकडे येण्यासाठी शॉर्टकट थोडक्यात तो एक रस्त्याचा आपण 7 लाख रुपयाचा आणलेली आहे. अशी 27 लाखाची कामं आपण नाही म्हटले तरी अजून आणलेली आहे. विनोदजी, एकंदरीत आता तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय, प्रचारामध्ये मुसंडी मारतात. एकंदरीत प्रचार करताना काय नेमकं मतदारांची अपेक्षा, काय सांगू इच्छिता? अपेक्षा असतात मेन म्हणजे आमच्याकडे जास्त करून युवक वर्ग खूप आहे. युवक वर्गांची मोठी अपेक्षा सांगायचं झालं तर आमच्याकडे कंपन्या MIDC मध्ये खूप अशा बंद आहेत आणि बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर प्रत्येक जण गेल्यानंतर कोण नाही कोणतरी आई वडील पहिले हेच सांगतं की माझ्या मुलग्याला नोकरी, ह्याचा नोकरीचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, काही वरच्या भागात गेलो तर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. जसं आपण एरिया वाईज जाऊ तशा तशा समस्या आहेत. त्या समस्या आम्ही जास्त कातवाडीचा एक मोठा विषय आमच्याकडे, एक डोंगरावर कातवाडी म्हणून आहे, डोंगरावर म्हणता येणार नाही ती पण वरती आहे. तर तो एक प्रश्न आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करू की ती स्ट्रीट लाईट नाहीये त्या रोडला आणि रात्रीची लोक आमची 11-12 वाजता जेव्हा सुटतात त्यावेळेस त्या अंधारात त्यांना जायला लागतं आणि जंगल असल्यामुळे बराच बाकीच्या गोष्टींचा पण त्यांना त्रास होतो. ते स्ट्रीट लाईटचं एक आम्ही तिथे ते करून मेन महत्वाचा मुद्दा त्या लोकांसाठी तेवढं प्रामुख्याने तो एक आम्ही ह्याच्यात करणार आहोत. तुम्ही आता एवढे वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, राजकीय क्षेत्रात देखील कार्यरत आहेत आणि यावेळी तुम्ही स्वतःहून पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे आणि हे होत असताना पार्श्वभूमी अशी आहे की सत्ताधाऱ्यांच्या मध्ये काही नाराज होऊन दुसऱ्या ऑपोजिट यांच्यामध्ये गेलेले आहेत पार्टीमध्ये आणि अशा वेळी समोरासमोर लढाई होते. तुम्ही मात्र आहे त्याच ठिकाणी जे सत्ताधाऱ्यांचे प्रमुख होते जयंत खताते त्यांच्या सोबत आहेत आणि यावेळी जी लढाई जी आहे ती अटीची आहे. पक्ष वगैरे या ठिकाणी नाहीये गावामध्ये, गाव पॅनल म्हणूनच या ठिकाणी निवडणूक लढवली जाते आणि सगळ्या जिल्ह्याचं लक्ष खेरडीकडे आहे. आणि असं वातावरणामध्ये तुमचं काय मत आहे की काय होईल आता या 15 तारखेनंतर जो निकाल आहे तर तुम्हाला काय वाटतंय की काय होईल आता याच्यात? राजकारणात आल्यापासून सुकाई पॅनल
मधूनच ग्रामपंचायत इलेक्शन आम्ही लढवलेले आहेत. मी स्वतः लढलेलो नाहीये, पण काम त्याच पॅनलचं केलेलं आहे. आम्ही पॅनल बदललेलं नाही, त्याच पॅनल मध्ये आहोत. फक्त आता गावातली प्रमुख लोक जी ग्रासरूटला आहेत ती लोक आमच्या बरोबर आहेत. मागच्या बाईटला पण मी सांगितलं की जैन शेठ खताते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहेत, प्रशांतजी यादव आहेत, माजी सभापती स्नेहा मिस्त्री आहेत, आमचे खेर्डी गावचे सुकाई देवस्थानाचे ट्रस्टचे अध्यक्ष कमुका शेबेकर आहेत, जिल्हा परिषद सदस्य बांधकाम माजी सभापती विजयराव देसाई आहे, नंतर नाना लकेश्री आहेत, विभाग प्रमुख शशी कासार आहेत. अशी लोक आमच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे आम्ही असं एक सुकाई परिवर्तन पॅनल म्हणून आम्ही त्याचं हे केलेलं आहे. बदल काहीच नाहीये, आहे त्याच पॅनल मधून आम्ही काम करतो, बदल काही नाही. एक खोचक प्रश्न आहे, तुमची परवानगी असेल तर विचारू. तुम्ही मला की इतकी वर्ष आपण सुकाईमध्येच काम करताय, अबू शेठनी दहशत दारोगा का वेगळी? मी ह्या गोष्टीवर टीका टिप्पणी कोणावर करणार करूच नका. काय कारण का ते प्रश्न ते गेले त्याचं ते उत्तर देते. मी त्याच्यावर कोणावरही टीका टिप्पणी करून राजकारण नाही. मुळात आम्हाला सध्या गोष्टी कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं नाही, पण इथला इतिहास असा आहे की मी थोडासा अभ्यास केलाय की 16 वर्षांचं परिवर्तन करतं असं बोललं जातंय. का वाटतंय परिवर्तन होईल? होणार, परिवर्तन होणार. मागाशी तुमचा एक प्रश्न मी अर्धवट उत्तर दिलंय. आम्ही उतरलोय, मी उतरलोय किंवा आम्ही सगळे जे उतरलोय, यंग ब्लड उतरलंय, ते लोकांची समस्या सोडवण्यासाठी. कुणी काय केलं, कुणी काय करणार आहे ह्याच्यावर मी कधीच त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही आणि त्याच्यावर माझा वेळ मी वाया घालवणार नाही. चांगलं आहे. विनोदजी पुढे म्हणजे एक विजन घेऊन जातात नेहमी, म्हणजे रात्री असो दिवस असो त्यांच्या लोकांचं नेहमी सुरू असतं काय ना कधी करायचं, काय ना कधी करायचंय. विनोदजी, रस्ते पाकाडे ह्या गोष्टी होती, पण त्याही पहिले जाऊन काय करावं असं वाटतं? एक विजन सांगा. आमचं विजन असं आहे, मूलभूत सुविधा बऱ्यापैकी झालेल्या आहेत, अजून काही बाकी असतील त्या आम्ही पूर्ण करू. रस्ते असतील, पाकाडे असतील, काही प्रमाणात राहिलेले काय कुठे कुठे 10% राहिले असतील त्याही करू. ड्रेनेजचा विषय आहे तोही करू. तिसरी गोष्ट म्हणजे युवकांचा जो प्रश्न आहे नोकरी संदर्भात, ते तुम्हाला मागाशी मी सांगितले की औद्योगिक वसाहतात जे जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू. वृद्धांसाठी किंवा बाल उद्यान ग्राउंड, ते ग्राउंडचा एक मोठा विषय आमच्याकडे आहे की आता सध्या कंडिशनला एवढं खेर्डी विकसित होतंय की प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट आणि बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत. ते ओपन स्पेस किंवा ग्राउंड असा राहिलेला नाही खेर्डीसाठी. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून औद्योगिक वसाहतीने ओपन स्पेस कुठे असेल, काय आहे, काही प्लॉट आहेत ते करायचा प्रयत्न करू. युवकांसाठी किंवा वृद्धांसाठी वॉकिंग पार्क, लहान मुलांसाठी गार्डन, अशा काही विजन मध्ये आता आमचे आलेले आहे अहवाल. त्या अहवालामध्ये आहेत सगळेच, काय आता मी इथे सांगत नाही, बऱ्यापैकी आहेत. आपल्या जे पॅनल प्रमुख जे आहेत जयेंद्र खताते, म्हणजे हा एक प्रश्न या ठिकाणी निमित्ताने विचारावासा वाटतोय की त्यांना सोडून जे दुसऱ्या पॅनल मध्ये गेलेत किंवा असं एक त्यांच्यावर आरोप केला जातोय की हुकुमशाही चालते किंवा ह्याच्याबद्दल, तर तुम्ही आता एवढे वर्ष त्यांच्यासोबत काम करताय, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणायचंय की खरंच हुकुमशाही चालते की कसं काय? मी पहिलेच सांगितलं टीका टिप्पणी करणार नाही, पण तुम्ही सारखं विचारायचं की त्याच्यावर बोलतो हुकुमशाही जर चालत असती तर 15 वर्ष एकत्र राहील तेव्हा हुकुमशाही वाटली नाही. अपेक्षित आहे 15 वर्ष एकत्र राहिले तेव्हा हुकुमशाही वाटली नाही. आता जर हुकुमशाही वाटत असेल तर त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांना वाटत असेल तसं, तर त्या गोष्टीवर जास्त भाष्य न करता मी माझ्या कामाच्या याच्यावर. बरोबर. आता विनोद विरोध मित्रमंडळातर्फे आपण निरनिराळ्या अभिनव संकल्पना राबवत असतात, जसे की कोरोनाच्या काळामध्ये दहीहंडीच्या वेळी आपण ब्लड हे केलं, ब्लड डोनेटचा कॅम्प केला, किंवा खेर्डीमध्ये या ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र आणण्यासाठी तुम्ही मोठे प्रयत्न केलेत,
किंवा सुकन्या योजना असे वेगवेगळे तुम्ही जे संकल्पना राबवता त्याच्या मागे तुमच्याकडे या संकल्पना एवढ्या सुचतात कशा किंवा तुमचं याच्या मागचं हे काय? आमच्याकडे प्रेरणा म्हणजे आमच्याकडे जी मुलं माझ्याबरोबर सहकारी आहेत, मी कार्यकर्ते म्हणणार नाही, माझे सहकारी आहेत, ते वेल एज्युकेटेड आहेत, सगळे इंजिनियर आहेत, BSc आहे, म्हणजे सगळे क्वालिफाईड आहेत आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी नवीन असं बघत असतो, गुगलवर शोधत असतो आणि त्या ह्याच्यातून ते सुचवत असतात. आता वीज बिल भरण्याचा तुम्ही मगाशी विषय बोललात, कोविडच्या ह्याच्यामध्ये वीज बिल आम्हाला कमी करण्यासाठी किंवा जे वीज बिल चुकीचं आलंय त्यासाठी आम्हाला चिपळूणला जायला लागलं. बरोबर. आणि इथून रिक्षावाला 100 रुपये घ्यायचं. बरोबर. आणि 100 रुपये घेऊन तिथे लाईन मध्ये उभं राहायचं. आणि कोविडचं हे असल्यामुळे की चिपळूणला बरेचसे पेशंट सापडत होते. आम्ही तो विचार केला की इथून आमच्या इथे कोण नाही खाली जाणार, तिकडे ते लाईन मध्ये उभे राहणार, दिवस जाणार. त्यापेक्षा आम्ही त्यांना साहेबांना विनंती केली की बाबा आम्ही काही काळात करता आम्हाला तुम्ही वरती खेडीसाठी म्हणून, कारण खेडीची लोकसंख्या नाही म्हटलं ती 20,000च्या वरती आहे, ती जर तुम्ही दिलीत तर आम्हाला बरं होईल. आणि त्याप्रमाणे आम्ही लोकांना सगळ्या सांगून ती व्यवस्था त्यांची इथे केली आणि त्यांची बऱ्याचशा लोकांनी त्याचा लाभ घेतला. थोडं खेडीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुमची परवानगी असेल तर. पहिला प्रश्न असा की आपण एक आठवडा बाजार भरतो आणि आठवडा बाजार भरायला जागा अपुरी आहे. कुठे अस्तव्यस्त जे येतात, बाहेरून जे व्यापारी येतात किंवा स्थायी व्यापारी आहेत ते अस्तव्यस्त ठिकाणी बसले असतात, त्यांच्याविषयी काय करावं असं वाटतं का? कारण ना ज्या ज्या समस्या आहेत काय त्या समोर येणार त्याचा आम्ही मार्ग त्या वेळी काढणार. सगळ्यात जास्त ह्या ठिकाणी चिंगम सगळ्यात सगळं प्रश्न म्हणजे पाणी योजना. मी थोडं त्या प्रश्नाकडे आपल्याला येतो. काय नेमकं तुम्हाला काय वाटतं त्या प्रश्नावर? पाणी योजनेचा मागच्या पण याच्यात मी सांगितलेलं आहे, जे काही झालं ते आम्ही त्याच विषयावर जे सगळे बोलतात त्या विषयावर मी बोलणार नाही. त्यातून मार्ग कसा काढता येईल त्याच्यावर जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू, ते मार्ग काढू. मला वाटतं ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हीच मला सांगा काय मार्ग असावे, कुठल्या पाणी योजनेसंदर्भात काय मार्ग असावे, काय एकत मला माहिती की विनोद भुरे म्हणजे एक मध्य काढतात, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. काय असं मध्य काय? नाही, जे काय असेल समोर, जे काय घडलं असेल आणि जे काय झाले असतील ते पाठीमागं न बघता पुढे काय चांगलं करता येईल, त्याचं कसं काय सामान्य जनतेला त्याचा कसं काय उपयोग पाहण्याचं म्हणजे घेता येईल त्या योजनेचं, ते आम्ही त्याच्यावर क्रॉस सुद्धा करतो. पुण्याची ज्या टायमाला काही जमावती निवडणूक बिनविरोध व्हावी, मग तुम्ही काय नाही मध्यस्थी भूमिका घेतली? आम्हाला कोणी त्याच्यात हेच घेतलं नाही, विचारणाच केली नाही. तरी पण विचारणा नाही केली तरी पण आमची भूमिका तीच होती. आम्हाला त्या गोष्टीमध्ये कोणीही विचारणा केली गेली नाही की बाबा तुमचं म्हणणं काय. तरी आम्ही स्टेटमेंट दिली होती की बाबा जर बिनविरोध होत असेल तर आमचं त्याला सहकार्य आणि कोणत्याही गोष्टीला आम्ही तयार आहोत. इथेच घडलं असताना खरं चांगलं झालं असतं, 100% चांगलं झालं असतं, पण त्या गोष्टीला आम्ही तयारी, आमची मनाची तयारी होती, आमची मानसिकता होती. जरी आम्हाला विश्वासात घेतली नव्हती तरी पण आमची तयारी होती. कोणत्याही गोष्टी जर त्या बिनविरोध होत असेल तर आमची तयारी आहे. विजन काय असावं, काय वाटतं तुम्हाला? एखादी सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला पुढे जायचं, कारण निवडणुकीपुरतं राजकारण असतं, निवडणूक संपली की राजकारण संपतं, त्यानंतर नेमकं जे काय होईल पुढे काय करणार नेमकं सांगा मला. राजकारण कमी करून समाजकारण जास्त करण्याचं विजन असेल. त्यामुळे तेच अपेक्षित आहे. विनोदजी खरोखर तरुणांचा आश्वासक चेहरा म्हणून विनोदजीकडे पाहिलं होतं आणि राजकारण बाजूला ठेवून समाजकारण कसं करता येईल हे विनोदजी सांगितलं. विनोदजी मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना आव्हान करेन, सुकाई परिवर्तन पॅनल जेवढे उमेदवार 17 उमेदवार रिंगणात आहेत त्यांची निशाणी शेटी, कपशी, अंगठी अशी असून सर्वांनी आपलं बहुमूल्य वेळ देऊन 15 तारखेला जास्तीत जास्त मत देऊन जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अत्यंत दिलखुलास मनमुराद अशी शेवटच्या टप्प्यातली मुलाखत त्यांनी आपल्याला दिली, आपल्याशी चर्चा केली. धन्यवाद विनोदजी तुमचे आणि आमचे संपादक संतोष पिलके यांचे धन्यवाद.